आज बाजारातनं येताना मी थोडीशी गुरुवारची तयारी करायची होती म्हणून थोडंसं सामान घेऊन आलेली, म्हणजेच थोड्याशा शेंगा वगैरे घेऊन आलेली. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी थोडीशीच फुलं आणते तेव्हा रानडे रोडवरनं मी घेते, तर तिथूनच मी त्या काकूंकडनं घेतलेली. त्यांच्याचकडनं मग चाफ्याची फुलं घेतली, त्यांच्याचकडनं या वेण्या घेतल्या. या वेण्या त्यांच्याकडेच मिळतात, 20ला 3 मिळतात, एक घेतली तर 10 मिळतात. आणि हार पण मी त्यांच्याकडनंच घेतले, नाहीतर मी दादरवरनं घेते तेव्हा मग 20ला 3 मिळतात, पण त्यांच्याकडे 20ला 4 मिळतात. तर रानडे रोडवरनं खूप कमी होतं घेणं माझी फुलं, मी तिथूनच घेते. आणि ही कुड्याची पानं पण त्यांच्याकडनं जेव्हा आपण हार घेतो ना तेव्हाच मिळतात, कारण मार्केटमध्ये गेलं तर कशी काही कुड्याची पानं बघायला मिळत नाही. पण रानडे रोडवर 2-3 जण आहेत, त्यांच्याकडे अशी कुड्याच्या पानामध्येच बांधून देतात, त्याच्यामुळे पान पण एक मिळतं. तर पान पण मिळालं तर मला त्याचा उपयोग होतोच होतो. मी बऱ्याचशा अशा गोष्टींचा उपयोग करत असते. आता रुटीन एवढं म्हणण्यापेक्षा म्हणजे एवढा शेड्यूल बिझी झाला आहे की थोडंसं थकल्यासारखं वाटतं. तर त्याच्यासाठी आज म्हटलं आपण आल्यावर कॉफी पिऊन घेऊ. सकाळी म्हणजे काल मी वाल भिजत घातलेले आणि सकाळी जाताना ते मोड आणण्यासाठी ठेवलेले. अगदी सुरेख असे मोड आलेले, त्याला छान असे मोड आलेले. आता त्याच्यात थोडंसं पाणी ओतून ठेवणार आहे, म्हणजे ते थोडेसे त्या पाण्यामध्ये मिक्स झाले ना की छान अशी त्याची सालं पटकन अशी निघाली जातात. आज सचिनला म्हटलं की तू पण माझ्याबरोबर कॉफीच पी, म्हणून आज कॉफीचाच बेत आहे. आज चहा वेगळा असं काही करणार नाही आहोत. तर आज त्याच्यासाठी जो आहे त्याचा कप आणि माझ्यासाठी छोटासा जो ग्लास होतो ना, अशा कटिंगच्या ग्लासातनं पियायला खूप छान वाटतं मला चहा पियायला. किंवा चहा तर मी पित नाही, पण कॉफी प्यायला खूप छान वाटते. तर सचिनचा कप वेगळा आहे, त्याचा ब्लू कलरचा मग आहे, पण तो पण मी कधी कधी कंटाळा करते संध्याकाळची त्याला द्यायला. तर इथे बघा, हे जे आपलं कॉफी बीटर आहे हे आयकियामधनं घेतलेलं आहे. आणि आयकियामध्ये खरंच काही गोष्टी अगदी रिझनेबल मिळतात. हे 99 रुपीजला मला मिळालेलं. याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकलं आहे. कॉफी छानपैकी फेस येण्यासाठी आणि बीट चांगली होण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकायचं, थोडीशी कॉफी आणि थोडीशी साखर टाका. मी खूप साखर टाकलेली म्हणजे कॉफी किंवा दूध वगैरे असं ना ते खूप साखर टाकलेलं पीत नाही मी, त्याच्यामुळे अगदी थोडीशी अशी साखर टाकलेली किंचितशी. आणि तशी स्ट्रॉंग कॉफी प्यायला ना खूप सुंदर लागते, छान वाटते आणि कॉफी प्यायल्यासारखं ना वाटतं देखील. आणि अगदी म्हणजे पूर्ण रिफ्रेश होऊन जातो. आपल्याला जे काही नवीन काम करायचं असेल ना किंवा कामाला सुरुवात करायची असेल त्याच्यासाठी एकदम परफेक्ट असतं. आता दूध ओतून घेते. बऱ्याच वेळा अगदी जेव्हा खूपच स्ट्रॉंग प्यायची असेल ना तेव्हा मी बघ ती पाण्यात बनवते, पाण्यामध्ये डायरेक्ट ओतते, बॉईल करते, थोडंसं किंचितचं दूध टाकते, तेव्हा दूध मी कमी टाकते. आणि अशा पद्धतीने बघा, याच्यावर आपण पाहिजे तशी डिझाईन देखील करू शकतो. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि 2 दिवस तुम्ही देखील मिस केला असेल, 2 दिवस ब्लॉग आले नाही. मला देखील थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं, पण काय करणार, थोडंसं कामाचं म्हणजे एवढं होतं काम की मग ब्लॉग शूट करून एडिट करणं, पोस्ट करणं झालं नाही. आणि झालं जरी असलं असतं ना तरी खूप दगदग होते मग, आणि मग ती दगदग झाली की नंतर पुढे अजून त्रास होतो. त्याच्यापेक्षा मी म्हटलं की नको, आपण थोडे 2 दिवस किंवा 3 दिवस जे काही होतील, आपलं जेवढं काम संपत नाही तोपर्यंत थोडासा ब्रेक घेऊ. नंतर तर काय आपले ब्लॉग्स येतीलच. आणि तुम्ही सगळे मेन म्हणजे कुठे जाणार नाहीयेत, म्हणजे एवढे तुम्ही माझ्याबरोबर एवढे कनेक्ट झालात की नक्की तुम्ही मला समजून घ्याल की आपले ब्लॉग्स का नाही येते. तर असो, आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं रक्षाबंधन आहे, येत आहे, जवळ येतंय, त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे रेसिपींना मी सुरुवात केली तुमच्याबरोबर शेअर करायचं. आज नारळी भाताची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. आणि त्याचबरोबर आता हेच आपलं रक्षाबंधनचं माझं ऑलमोस्ट ऑर्डरचं काम झालंय. थोड्या काही ऑर्डर्स आहेत ज्या इकडच्या ज्या मला द्यायच्या आहेत, त्या अजून 2 दिवसात काम होईल. सॅटर्डे आणि संडेला मग मला पण आईकडे जायचं, त्याच्यामुळे फ्रायडे पर्यंतच, म्हणजे आजचा, उद्याचा आणि परवाचा असं 3 दिवसापर्यंत जे काही बाकी राहील तेच मी काम ठेवणार आहे. बाकीचं तर सॅटर्डे आणि संडेला मग काही नाही. आणि त्याच्यानंतर मग आपली लगेचच गणपतीची तयारी चालू होईल, कारण गणपतीसाठीचे जे मोदक वगैरे आहेत, त्याच्यानंतर गणपतीसाठी पण मी छोटे छोटे बॉक्सेस वगैरे रेडी करते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण कोणाच्या घरी जातो गणपतींना, तेव्हा काय घेऊन जायचं गणपती बाप्पांसाठी असा प्रश्न पडतो बऱ्याच वेळा. तर सिंपल असं छोटासा असं मी काहीतरी विचार करून दरवेळेस बनवण्याचा प्रयत्न करते. यावेळेस बनवेन तेव्हा देखील तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला देखील ते आवडेल बघायला. तर चला, रुटीन तर चालूच आहे माझं, आणि बॅक टू रुटीन माझं झालेलं आहे चालू. आणि आता आपले ब्लॉग्स येतीलच. रक्षाबंधनसाठी 2-3 गोष्टी विचार केलेल्या आहेत, त्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं डोक्यात ठरवलेलं आहे, काहीतरी स्वीट्स आयटम तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. काहीतरी स्पेशल असं जेवण, थाळी. आणि आता सगळ्यांचं श्रावण चालू असतं, त्याच्यामुळे तर मस्त अशी व्हेज थाळीचा विचार माझा चाललाय
तुमच्याबरोबर शेअर करण्याचा तुम्हाला आवडेल. तुम्हाला काय बघायचं असेल किंवा तुम्हाला अजून कसल्या रेसिपीज बघायच्या असतील मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता सुरुवात करूया. गोडाचे पदार्थ थोडेसे थंड झाले ना तर खायला छान लागतात, शिरा सोडून. शिरा तर गरम गरमच छान लागतो, पण आज आपण करणार आहोत नारळी भात. तर तूप घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही सुकामेवा आवडत असेल तो टाका. मी इथे फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत, मनुका मी नाही ठेकलेली आहे. आणि इथे मी अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. ऑलमोस्ट पाऊण वाटी म्हणजे अगदी पूर्ण असं भरलेलं वाटी मी तांदूळ घेतलेले नव्हते. आणि हे तांदूळ मी अर्धा तास पहिले भिजत घालून ठेवलेले आणि बासमती तांदूळ घेतलेले. त्याने भात अगदी लांब देखील होतो, मोकळा होतो आणि पटकन शिजतो जर आपण अर्धा तास आधी असे भिजत ठेवले तर. जसं आपण मोदकाला सारण करतो तशा पद्धतीने सारण करून घ्यायचंय. याच्यामध्ये 2 मी हिरवी वेलची, 2 लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा असं टाकलेलं. तुम्ही ते तुपात देखील परतवू शकता, पण खूप स्ट्रॉंग असा स्मेल येतो, फ्लेवर येतो. तो मला तेवढा असं स्ट्रॉंग नको हवं होतं, म्हणून मग मी ते वरतून टाकले. आता याच्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो ओतून घ्यायचा आहे. तो छानपैकी तुपामध्ये आणि या सगळ्या सारणामध्ये मिक्स करून चांगला परतून घ्यायचा आहे वास येईपर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं केशर टाका, त्याने कलर खूप सुंदर असा येतो. आणि याच्यामध्ये आता मी एका पेल्याला 2 पेले पाणी ओतणार आहे, गरम पाणी. बऱ्याच जणांकडे याच्यामध्ये नारळाचं दूध पण ओतलं जातं, पण मी नारळाचं दूध नाही टाकणार आहे. आणि नारळाच्या दुधात केलं तर कधी कधी खूप स्टिकी होतो, कधी कधी जर नीट शिजला नाही गेला तर मी पाणीच वापरते. आणि पाणी वापरून अगदी मोकळा असा भात आपला तयार होतो. ते इथे आपण असं शिजवून घेणार. तुम्ही शिट्या देखील करू शकता, तुमच्यावरती आहे. जेव्हा आपलं पाणी मुरत येईल छानपैकी तेव्हा आपल्याला हा भात आहे तो मुरत ठेवायचा आहे. मुरत आपण जेव्हा टोपात राईस करतो आणि तेव्हा त्याला मुरत टाकतो असं म्हणतात. तर इथे आपण थोडंसं पाहिजे तर तुम्ही वेलची पावडर टाका आणि मुरत ठेवा. आणि मग आता हा भात ना थोडा थंड झाला ना की हा खूप सुंदर लागतो. गरम गरम तुम्हाला त्याची टेस्ट एवढी अशी कळणार नाही, पण थंड झाला ना की खूप सुंदर असा लागतो. तर तो आता आपण थंड करायला घेणार. आणि मग बाकीची रुटीन कामं तर होतीच. एका साईडला मी कुकर देखील लावलेलं, एका साईडला भाजीची तयारी झालेली. आणि आता म्हटलं चपातीचं पीठ मळून घेऊया. चपातीचं पीठ थोडं थोडं करूनच मी मळते आणि जेवढं मला पाहिजे ना तेवढ्याच चपात्यांचं मी पीठ मळते. एक्स्ट्राच्या चपात्यांचं पीठ ठेवत नाही. आणि मोजून माझं ठरलेलं आहे संध्याकाळसाठी जेव्हा चपात्या होतात ना ते 4 किंवा जास्तीत जास्त 5, म्हणजे मला 2, सचिनला 3 किंवा जर 4 झाल्या तर 2-2 आम्ही अशाच चपात्या खातो. खूप अगदी जास्त चपात्या केल्या जात नाही संध्याकाळचा. आणि बऱ्याच जणांनी मला ताईंनी कमेंट केलेली की तू सकाळसाठीचं पीठ आहे ते रात्रीच मळून ठेव, एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेव आणि मग ते तू सकाळी वापरू शकतेस, म्हणजे तुझं काम वाचेल तेवढं. पण बऱ्याच वेळा मी भाजी वगैरे चॉप करून ठेवते, त्याच्यामुळे मी माझा बराचसा वेळ वाचवते. ते कितीतरी अशा गोष्टी म्हणजे करायला गेल्या तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आदल्या दिवशी रात्री करून ठेवतो. पण मला पीठ नाही आवडत. मी बऱ्याच वेळा ट्राय केलं, ते थोडंसं असं काळपट दिसतं. आणि तुम्ही कितीही त्याच्यामध्ये म्हणा की त्याला फॉईल पेपर रॅप करा किंवा काही जण म्हणतात एअरटाईटमध्ये ठेवा, थोडासा तेल लावा किंवा त्याच्यावर छान असं पीठ लावून मग तुम्ही ते पीठ स्टोअर करा फ्रीजमध्ये. पण कितीही केलं तरी ते थोडंसं असं रात्रीचं पीठ असतं ना ते थोडासा काळपटपणा येतोच त्या चपात्यांना. त्याच्यामुळे मग मला त्या दुपारी खाताना म्हणजे एवढे मला असं नाही आवडत त्या बघूनच, त्याच्यामुळे मी शक्यतो नाही करत. आणि इथे बघू शकता एका साईडला माझी भाजी पण झालेली आणि खाली जो आहे तो आपला भाताचा टोप आहे. आणि इथे एका साईडला चपात्या देखील तयार होतात. आणि ऑलमोस्ट माझं जेवण तयार झालेलं आहे, फक्त कोशिंबीर करायची. आणि आता तुम्हाला मी नारळी भात सर्व करून दाखवते, म्हणजे तुम्हाला देखील कळेल आपला नारळी भात किती सुंदर असा झालेला आहे बघा. आणि याच्यावरती तुम्ही थोडंसं तुम्हाला पाहिजे तर अजून थोडंसं तूप ओतू शकता साईडने, पण असाच हा खायला खूप सुंदर असा लागतो. तर आजचा ब्लॉग मी स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा ब्लॉग छोटासा जरी असला ना तरी मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. उद्यापासून परत डेली रुटीनचे ब्लॉग जसे मी तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे जे काही किचन रिलेटेड असतात तुम्हाला तेच बघायला आवडतात, ते उद्यापासून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. झाला, लवकरच भेटू उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.